विद्यार्थी मित्रो, भारतात आणि पाश्चिमात्य देशातही अनेक तत्त्वज्ञ होऊन गेलेले आहेत. आज आपण अशाच एका पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्याची त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांची माहिती पाहणार आहोत. तत्त्ववेत्त्याचे नाव आहे जॉन डुई. आपण बघूयात त्यांचे शैक्षणिक विचार. शिक्षण हे लोकशाहीला पोषक असले पाहिजे असे त्यांचे मत आहे. जॉन डुईने लोकशाही शिक्षणाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. विविध शैक्षणिक अनुभवांमधून बालकांमध्ये विविध मूल्ये रुजवली पाहिजेत असे त्यांचे मत होते. शाळा ही एक सामाजिक संस्था असल्याने शिक्षण देणे हीच एक सामाजिक प्रक्रिया असल्याचे त्यांचे मत होते. जॉन डुईंच्या मते शिक्षणामध्ये स्वातंत्र्य आणि शिस्तीला खूप महत्त्व आहे. त्यांच्या मते शिस्त म्हणजे एखाद्याकडे असलेल्या ऊर्जेचा आणि शक्तीचा योग्य वापर करणे होय. बालकाला स्वतः शिक्षणाची उद्दिष्टे आणि त्यानुसार आवश्यक कृती करण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांचे मत होते. यामध्ये स्वयंशिस्तीला खूप महत्त्व आहे. एकदा का बालकाला विशिष्ट कामामध्ये आवड निर्माण झाली की पुढे शिस्तीचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणूनच बाहेरून लादलेली शिस्त ही फारशी उपयोगाची ठरत नाही. म्हणून जॉन डुई यांनी स्वयंशिस्तीला महत्त्व दिलेले आहे. जॉन डुईंच्या मते शिक्षण प्रक्रियेमध्ये अनुभवाला महत्त्वाचे स्थान आहे. बालकाला खरे ज्ञान हे अनुभवातूनच मिळत असते. एका अनुभवामधून दुसरा अनुभव, दुसऱ्यातून तिसरा अनुभव, अशा प्रकारे अनुभवांमध्ये भर पडत असते. जुन्या अनुभवांमध्ये सुधारणा होऊन नवीन अनुभवाची निर्मिती होते. अशा प्रकारे शिक्षण म्हणजे अनुभवांची पुनर्निर्मितीच होय. अशा अनुभवांमुळेच बालकांच्या अंगी विविध कार्यक्षमता वाढीला लागतात. जॉन डुईच्या मते शिक्षण हे कृती केंद्रित असले पाहिजे, कारण कृती ही ज्ञानाची जननी आहे. त्यांच्या विचारांवरती कार्यवादाचा प्रभाव दिसतो. प्रत्यक्ष कृतीमधून जे अनुभव प्राप्त होतात ते म्हणजेच खरे ज्ञान होय असे त्यांचे मत होते. जॉन डुईंच्या मते शिक्षण हीच एक सामाजिक प्रक्रिया आहे. बालकाच्या विकासामध्ये त्याच्या सामाजिक परिसराला खूप महत्त्वाचे स्थान आहे, कारण या परिसरामधूनच त्याच्या विविध गरजा पूर्ण होत असतात. त्यातूनच त्याला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळत असते. म्हणून शिक्षण हेच एक सामाजिकरण होय. म्हणून समाजात घडणारी सामाजिक प्रक्रिया म्हणजेच शिक्षण होय. डुईंच्या मते बालकांमधील सुप्त शक्तींचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. या सुप्त शक्तींच्या विकासासाठी पूर्ण मोकळीक देणे ही आवश्यक आहे. बालकाच्या विकासासाठी चांगले कौटुंबिक व शालेय वातावरण देखील आवश्यक असते. डुईंच्या मते शिक्षण म्हणजे जीवनाची तयारी नसून प्रत्यक्ष जीवनच होय. शिक्षण जीवनोपयोगी असावे. त्याच्यापासून जीवनातल्या विविध गरजा आणि जीवनविषयक समस्या सोडवण्याच्या क्षमता विकसित झाल्या पाहिजेत असे त्यांचे मत आहे. तर हे होते डुई यांचे काही शैक्षणिक विचार. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ पॉज करून हे मुद्दे तुम्ही लिहून घेऊ शकता. हे होते जॉन डुई यांचे थोडक्यात शैक्षणिक विचार. जॉन डुई हे कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील तेथे काही काळ अध्ययनासाठी होते. तेव्हा जॉन डुई यांच्या विचारांचा प्रभाव डॉक्टर आंबेडकर यांच्यावर पडलेला होता. जॉन डुई यांच्याविषयी अधिक जिज्ञासा असेल तर तुम्ही त्यांचे अन्य साहित्य मिळवून वाचू शकता. तुर्तास आपण येथेच थांबूया.